जय गुरुदेव. कृषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर, छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आजच्या सत्संगामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे, कारण की आजचा सत्संग आपल्याला घेऊन आलेले आहेत श्री विठ्ठलजी माने. हे स्वतः सिनियर SSY टीचर आहेत, तसेच सिव्हिल इंजिनियर आहेत. पाणी पुरवठा विभाग अहिल्यानगर येथे ते उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 16 वर्षापासून ते SSYच्या साधनेमध्ये आहेत. तसेच त्यांनी श्रीरामपूर, शेवगाव, कर्जत, अहिल्यानगर, श्रीगोंदा येथे SSYचे वर्ग घेतले आहेत आणि खूप लोकांना SSYचं मार्गदर्शन केलेलं आहे, ज्यांना गुरुजींचा सहवास देखील लाभलेला आहे. आणि त्यांचा आजचा विषय आहे सुंदर व्यक्तिमत्वाचा राजमार्ग म्हणजे साधना. ती कशा प्रकारे करायची आणि काय काय नेमकं आहे ते आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. तरी मी श्री विठ्ठलजींना अशी विनंती करेन की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर्वांना जय गुरुदेव. सुप्रभात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आवाज येतोय सर्वांना? हो, येतोय. प्रार्थना झाली की 2 मिनिट लेट सुरुवात केली. एकदा 2 मिनिटात प्रार्थना करूया आपण. क्लिअर केली. हा, ठीक आहे. एकदा 2 मिनिटात पुन्हा एकदा करूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. सर्वांना जय गुरुदेव. जय गुरुदेव सर. आवाज येतोय सर्वांना? हा, हो, येतोय आवाज. सुरुवातीला मला आठवतं हा SSYचा हा जो प्रवास आहे, मी 2004 मध्ये साधारण 22 वर्षापूर्वी SSYचा हा बेसिक वर्ग केला. SSY करण्यासाठी किंवा करण्यापूर्वी मी जे काय ऐकलं होतं SSY बद्दल, अनेक लोक सांगायचे की SSY केल्यानंतर व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढतो. ही गोष्ट फार इंटरेस्टिंग आणि आवडण्यासारखी गोष्ट आहे की मला ते फार कुतूहल वाटलं की SSYचा वर्ग केल्यानंतर व्यक्तिमत्व प्रभावी होतं, असं अनेक लोकांनी मला सांगितलं. मग त्यामध्ये होतं नेमकं काय? त्यापूर्वी व्यक्तिमत्व, आता तुम्हालाही प्रत्येकाला असं वाटतं की आपलं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली असावं, आपला समोरच्या व्यक्तीच्या मनावरती, समाज मनावरती आपला प्रभाव असावा. मग त्यासाठी अनेक समाजामध्ये सध्या मार्केटला वेगवेगळे क्लासेस असतात. व्यक्तिमत्व विकास केंद्र असेल, काही भाषणाचे, स्पीचचे वगैरे अनेक क्लासेस असतात. मग ते कुतूहल मला होतं की SSY मध्ये आपला कॉन्फिडन्स वाढणं. तेव्हा मला एवढं अभिप्रेत होतं की व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढणं म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढणं. परंतु SSY केल्यानंतर या प्रवासामध्ये गेल्या 22 वर्षामध्ये आणि माझं भाग्य असेल की मला पूज्य गुरुजींचा सहवास लाभला. गुरुजींच्या सहवासामध्ये अनेक वेळा बिंग विथ गुरुजी प्रोग्राम किंवा इतर आणि वेगळ्या इव्हेंटला गुरुजींच्या सोबत राहिल्यानंतर आणि गुरुजींचे वेगवेगळे वक्तव्य, वेगवेगळे स्पीच ऐकल्यानंतर एक क्लिअरिटी आली की व्यक्तिमत्व विकास करणं. थोडक्यात मला सारांश कळला की गेल्या 20 वर्षामध्ये SSYचा सारांश मी नेहमी सांगत असतो इंट्रोडक्शनच्या क्लासमध्ये किंवा इतरही व्याख्यानामध्ये. SSY नेमकं काय करतं जीवनामध्ये? तर SSY जीवनामध्ये प्रत्येकाला जीवनामध्ये जे काही अवघड गोष्टी वाटतात, ते अवघड आहे ते सहज करणं, सहज आहे ते सोपं करणं आणि सोपं आहे ते सुंदर करणं. आणि आपल्या हातून जे काही सुंदर होतं त्या सुंदर गोष्टींवर संपूर्ण जग
त्यावर प्रेम करतं, म्हणजे आपल्यावर संपूर्ण जगाचं, आपण जगाशी कनेक्टेड होतो. मग हे का होतं? मग SSY ची मूळ थीम काय, की SSY मध्ये गुरुजींनी फोकस केलेला की समाधी, आपल्या आंतरिक शांततेमध्ये प्रवेश करणं. आपली आंतरिक शांतता जेव्हा व्यक्त होती, तेव्हा मग तो जो प्रभाव आहे, तो प्रभाव अल्टिमेट म्हणण्यापेक्षा, तेव्हा आपण ज्या स्थितीमध्ये जातो, सातत्याने समाधी अभ्यास म्हणजे मेडिटेशन प्रॅक्टिस सातत्याने जेव्हा करतो, तेव्हा आपण संपूर्ण विश्वाशी कनेक्ट होतो. व्यक्तिमत्व प्रभावी असण्यासाठी 3 गोष्टींची नितांत गरज असते, की पहिली गोष्ट ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. या 3 गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वात समावेश असेल, तर तुम्हाला आपोआप तुम्ही जगाच्या फार अति क्लोज, तुमच्या हृदयात संपूर्ण जगाला सामावून घेता आणि जगाशी कनेक्ट होता, पूर्ण ब्रह्मांडाशी कनेक्ट होता, म्हणजेच तुम्ही परमात्म्याशी, ईश्वराशी कनेक्ट होता. एवढा सोपा मार्ग आपल्याला या SS मध्ये याची मूळ थीम जी आहे, आपण मेडिटेशन करतो, सातत्याने आपण मेडिटेशन प्रॅक्टिस जेव्हा वाढते, तेव्हा या तिन्ही गोष्टी आपल्यामध्ये आत्मसात करतो आपण. पहिली गोष्ट आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. ज्ञान आपण शाळेमध्ये जे शिकतो, गुरुजी सांगतात की शाळेमध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स वगैरे जे काही शिकतो, हे भौतिक ज्ञान आहे. याला अविद्या असं पण म्हटलं जातं ऋषी परंपरेमध्ये. पण खरं ज्ञान म्हणजे काय? जीवन कसं जगावं, ही जी जीवन कसं जगावं, ही जी कला आहे, त्याला ते गुरुजी म्हणतात ते खरं ज्ञान आहे. आणि जीवन कसं जगावं हे जेव्हा तुमचं अंतर्मन शांत होतं, जेव्हा मनातील वादळ शांत होतं, तेव्हा जीवन कसं जगावं हे ऑटोमॅटिक ते स्किल इन बिल्ट प्रत्येकामध्ये आहे. मग हा, आवाज कोणाचा, माईक बंद करा. एक मिनिट करते. हा, आणि दुसरी 3 गोष्टींबद्दल आपण मी सांगत आहे, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. ज्ञानाबद्दल, जीवन कसं जगावं हे खरं ज्ञान. अविद्या आपण जे शिकतो ते आपल्याला उदरनिर्वाह करण्यासाठी आपण जे ज्ञान घेतो, कोणी वेगळं स्किल, कोणी डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कोणी प्राध्यापक असेल, ते आपण उदरनिर्वाहाचं आपण जे साधन, त्यासाठी जे स्किल आपण प्राप्त करतो, त्याच्याने आपलं उदरनिर्वाह चालतो. आणि जीवन कसं जगावं, प्रत्येक क्षण आपण जीवनाचा कसा एन्जॉय करावा, ते शिकण्याची कला, ते ज्ञान म्हणजे आपण या साधनेच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून शिकत असतो. ज्ञानाला भक्ती आणि ज्ञानाची जोड हे कनेक्टेड असतात, ज्ञान आणि भक्ती. आणि वैराग्य, जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीमध्ये अडकत नाही, कारण संपूर्ण वैश्विक सत्य आहे, की अंतिम सत्य काय, की एव्हरीथिंग इज चेंजिंग. जीवनामध्ये एकच सत्य आहे, की सगळं काही चेंज होणार आहे. आणि कुठल्याही गोष्टीशी आपण जेव्हा स्टक नसतो, अटकलेलो नसतो, तेव्हा तो खरं मोक्ष किंवा ते खरं फ्रीडम तिथं असतं. म्हणजे वैराग्य हे सुद्धा, हे सगळ्या तीनही गोष्टी, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य, हे अल्टिमेट आपल्याला मेडिटेशन मधून प्राप्त होतात. आता ज्ञान हे संपूर्ण ज्ञान हे वैश्विक आहे. वैश्विक ज्ञानाला आपण कनेक्ट होतो, आणि ते कनेक्ट होण्याचं माध्यम आहे आपलं मेडिटेशन. आणि या दोन्ही भक्तीला ज्ञानाची जोड असते. आपली खूप भक्ती असते. आपली भक्ती आपल्या आई वडिलांवरती असते, ईश्वरावरती असते, आपल्या जे काही आपलं जिथं श्रद्धास्थान आहे, त्या प्रत्येक ठिकाणी आपली भक्ती असते. परंतु भक्तीला ज्ञानाची जोड असावी. एक छोटीशी गोष्ट आठवली मला. म्हणजे गडबड कशी होती, ज्ञानाला भक्तीची जोड नसेल तर गडबड कशी होती. फार पूर्वी, साधारण ब्रिटिशांच्या काळामध्ये, गांधींचा एक प्रसंग आहे. एक उत्तर भारतामध्ये फार गांधींचा एक भक्त होता. त्याकडे आजच्या सारखं सोशल मीडिया वगैरे असं काही नव्हतं. तो फार असा धिप्पाड, असा एक जाट माणूस, तो गांधीजींचा फार भक्त होता. दररोज तो फार गांधींचं असं नामाचा जप करायचा, गांधीजी गांधीजी करायचा. परंतु त्यांनी गांधीजीला कधी पाहिलेलं नव्हतं. मग त्याला एकदा संधी मिळाली त्याला, की गांधीजी रेल्वेने प्रवास करतायत, आणि तो ज्या शहरामध्ये आहे, उत्तर भारतातलं एक शहर, जालंधर का कुठेतरी एका शहरामध्ये, तिथून गांधीजी जाणार आहेत असं त्याला कळलं. आणि तो पण योगायोगाने त्याच ट्रेनमध्ये त्याचा प्रवास पुढे जाणार होता दिल्लीला. आणि तिथं स्टेशनवर तो बसला गाडीमध्ये, आणि नेमकं योगायोगाने अशा बर्थ मध्ये तो आला. आणि तिथं वरती एक पुरुष आणि वृद्ध व्यक्ती होती, वरच्या बर्थ मध्ये होती. आणि तो पाहायचा, आणि ती व्यक्ती म्हणजे गांधीजी होती. आणि त्याला ज्ञात नव्हतं की ही व्यक्ती गांधीजी आहे. तो पाहायचा, आणि त्याला असं मस्ती करावीशी वाटली, की कोण म्हातारा माणूस आहे. तो गांधीजीकडे पाहायचा आणि चिडायचा, की अरे बुड्ढे क्या देख रहा है. पुन्हा खाली बस. गांधीजी आपले हसायचे, स्माइल करायचे. पुन्हा म्हणायचं, गांधी काहीतरी असं टवाळकी करायचं, टिंगल करायचं, आणि पुन्हा खाली बघायचं, आणि पुन्हा हसायचं.
अनेक वेळा त्यांनी गांधींची टिंगल-टवाळी केली संपूर्ण प्रवासामध्ये. आणि 2 तासानंतर साधारण पुढच्या एका स्टेशनला गाडी थांबली आणि स्टेशनवर जवळपास हजार एक लोक हार तोरे घेऊन गांधींच्या दर्शनाला तिथे आले होते. तिथे गांधीजी थोडा वेळ उतरले. त्याला वाटलं ही व्यक्ती का उतरते खाली आणि बाहेर का एवढे लोक जमलेत. आणि जेव्हा पाहिलं तर सगळे लोक ते गांधींच्या पायावर लोटांगण घालणारे, कोणी हार घालतंय, कोणी गांधी नमस्कार करतंय, कोणी स्पर्श करतंय. तेव्हा त्याला पश्चाताप झाला. इतका रडला तो. अरे ह्या गांधींच्या सहवासात मी हे हजारो लोक तासनतास वाट पाहतात आणि हे माझ्या सहवासात होते आणि मी यांची टिंगल-टवाळी केली. म्हणजे मग त्याने पुन्हा तो गाडी सुरू झाली. गांधीजी बसले आणि इतका गांधींच्या पायाजवळ रडला तो. तो म्हटला, महात्मा गांधी बापूजी, मी एवढ्या वर्षापासून मी एवढा तुमचा भक्त आहे, परंतु तुम्ही समोर असूनही मी तुमची टवाळकी केली, टिंगल केली. मला माफ करा, माझ्याकडून घोर अपराध घडलेला आहे. तेव्हा गांधीजींनी त्याला सांगितले, अरे बाळा, तू काहीच केलेलं नाहीये. तुला फक्त भक्ती होती माझ्यावरती, पण ती अंधभक्ती होती. तुला अवगत नव्हतं की मीच आहे तो व्यक्ती. आता ते अवगत झालं. म्हणजे भक्तीला ज्ञानाची जोड जेव्हा मिळते ना, तेव्हा ते काय होतं, पूर्णत्व तिथे येत असतं. आणि ह्या गोष्टी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे ऑटोमॅटिक येत असतं. आपण हे जे पाहतो आजचा विषय जो आहे, व्यक्तिमत्व सुंदर कसं असावं. मग प्रभावी व्यक्तिमत्व, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये या तिन्ही गोष्टी येतात, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. आणि आपल्या पूज्य गुरुजींनी सांगितलेलं आहे की आपण काय करतो, आपण भौतिक गोष्टी सुरुवातीला ते भौतिक गोष्टीपेक्षा आधी आपण स्टेप बाय स्टेप बघूया. काय असतं, आपण जे आता आपण धारण केलेलं आहे, प्रत्येक जण म्हणतो मी अमुक, मी विठ्ठल, मी जे काय तुमचं नाव असेल, अनिकेत असेल, व्हॉट एव्हर अशोक असेल, जे काय आपण धारण केलेलं आहे, आपण आपली बॉडी, आपलं शरीर आणि त्यामधील असणारं चैतन्य, हे मिळून आपलं काय अस्तित्व तयार झालेलं आहे. आणि संपूर्ण सृष्टीमध्ये 2 गोष्टी आहेत. सृष्टीमध्ये पहिली गोष्ट प्रकृती आणि पुरुष. प्रकृती म्हणजे जी काही सृष्टी आहे, आणि त्याच्यामध्ये पुरुष म्हणजे चैतन्य आहे. म्हणून या सृष्टीमध्ये काय कुठे प्रत्येक ठिकाणी जे फ्रेश वाटतं आपल्याला, तिथं भरभरून चैतन्य असतं. तसं कोणती व्यक्ती, आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये जोपर्यंत चैतन्य आहे म्हणजे प्राण आहे, तोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये काय आहे, त्या व्यक्तीला आपण पाहतो, त्या व्यक्तीला त्या नावाने संबोधतो. जेव्हा त्या व्यक्तीतलं चैतन्य निघून जाईल, तर त्या चैतन्याला आपण फक्त त्याला व्यक्ती म्हणत नाही, त्याला नावाने त्याला बॉडी म्हणतो आपण फक्त. जोपर्यंत चैतन्य, मग आपण काय वाढवणं गरजेचं आहे, स्पिरिट म्हणजे चैतन्य, हे वाढवणं फार गरजेचं आहे. मुळात आपलं विश्वामध्ये 3 प्रकारची ऊर्जा आहेत पहा. निर्मिती, स्थिती, लय. आपण SSYच्या क्लासमध्ये पाहतो, निर्मिती, स्थिती आणि लय. म्हणजे आपल्या बाबतीत कसं घडतं ते, जेव्हा आपल्या आईवडिलांच्या पोटी जन्म होतो, निर्मिती, ती ब्रह्मतत्व तिथं ऍक्टिव्हेट होतो, तेव्हा आपली निर्मिती होत असते. आपण एक विशिष्ट आकार धारण करतो आणि त्यानंतर आपलं जे अस्तित्व आहे, आपण लहानचे मोठे होतो, परंतु आपलं व्यक्तिमत्व तेच असतं मरेपर्यंत. असं नाही की जरी आपलं वयानुसार बदल होत राहतो. 10 वर्ष, वयाच्या 10व्या वर्षी वेगळा दिसतो, 20व्या वर्षी वेगळा असतो, 25व्या वर्षी वेगळा असतो, परंतु आपण तेच असतो. आपलं अस्तित्व असं नाही की 10व्या वर्षी वेगळं, नंतर 20व्या वर्षी एकदमच डिफरंट. तेच म्हणजे आपलं आहे ते आयडेंटिटी, आपलं आहे ते अस्तित्व आपण मेंटेन ऑटोमॅटिक होतं. तिथं विष्णू तत्व म्हणजे मेंटेनन्स जे म्हणतो आपण, निर्मिती, स्थिती म्हणजे मेंटेन करणं, ते विष्णू तत्व तिथं ऍक्ट होतं. आणि ठराविक वयानंतर, ठराविक कालावधीनंतर, शरीर जीर्ण झाल्यानंतर पुन्हा मृत्यू येतो. आणि पुन्हा गुरुजी, याला खूप सुंदर गुरुजींचं वाक्य आहे. पूज्य गुरुजी म्हणतात, यू केम फ्रॉम डस्ट अँड यू बिकम डस्ट. सगळं आपलं जेव्हा अस्तित्व संपतं, मृत्यू आल्यानंतर पुन्हा त्याच मातीमध्ये विलीन होत असतो. या 3 गोष्टी सातत्याने संपूर्ण विश्वामध्ये कार्यरत असतात. 3 प्रकारच्या ऊर्जा. या ऊर्जेच्या पाठीमागही चैतन्य आहे. कारण बघा, चैतन्य आहे म्हणून तुमच्या अस्तित्वाला काय सॅल्यूट आहे, तुमच्या अस्तित्वामध्ये आपुलकी आहे, सौंदर्य आहे. कारण डेड बॉडीला किती मेकअप केला तर त्याच्याकडे कोणी बघणार नाही. डेड बॉडी जाऊ द्या, परंतु एखादी फार डल व्यक्ती आहे, ते कधी चेहऱ्यावर त्याच्या कधी स्माईल नाही, कधी हसत नाही, एकदम कायम तणावग्रस्त चैतन्य. आपण काय म्हणतो, याच्या चेहऱ्यावर 12 वाजले, म्हणजे त्याचं चैतन्य, त्याची ऊर्जा अतिशय डाऊन 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 झालेली आहे. बघा, अशा डल माणसाकडे किंवा लहान मुलं जाताना, लहान मुलं जो हसरा व्यक्ती ना, त्याच्याकडे पटकन जातात. पण जो गंभीर आहे, ज्याच्या चेहऱ्यावरती फार असं एकदम कुठल्याही प्रकारची ऊर्जा नाही, चेहऱ्यावर अजिबात समाधान नाही, हास्य नाही, अशा व्यक्तीकडे लहान मुलं सुद्धा जात नाहीत. म्हणजे चैतन्य जिथं सळसळतं असतं ना,
तिथं काय आहे, तिथं आपोआप काय तिथं काय आपण म्हणतो तिथं ते खरं जीवन आहे. जीवन हे चैतन्य स्वरूप आहे. तुम्ही पहा कुठे जायला आवडतं जिथं आपण हिरवीगार वनराई आहे, भरपूर असे त्या ज्या बागेमध्ये भरपूर फुलं आहेत, सळसळते आपले झाडं आहेत, सळसळता वारा आहे, गारवा आहे, अशा ठिकाणी आपल्याला जायला आवडतं. ओसाड वाळवंट असेल, एकही पाण्याचं थेंब नाही, कुठं एक छोटस प्लांट नाही, कुठं एक झुडूप नाही, अशा ठिकाणी जायला आपल्याला नाही आवडत. मग होतं काय की आपल्यामध्ये जे चैतन्य आहे, आपण कोणत्या गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत? आपण अडकलोय. लोक बरेच अनेक वेगवेगळे फंड आहेत लोकांचे. काय करतात लोक? काय काय लोक अतिशय छान मेकअप करतात, फॅन्सी कपडे घालतात. मग ते किती वेळ? एखादा सावळा व्यक्ती असेल, तो काय करतो मग? पार्लर मध्ये जा, तिचे लेडीज असेल, जेंट्स, पार्लर मध्ये जा, मेकअप करा, ओढून ताणून गोरा दिसणं. गुरुजी म्हणतात तुम्ही किती वेळ आणि असं आहे का, सौंदर्य हे त्या रंगात नाही, सावळा असो गोरा असो त्याच्यामध्ये नाहीये. सौंदर्य हे तुमच्या अस्तित्वामध्ये आहे. सौंदर्य हे तुमचं स्पिरिट, तुमचं चैतन्य जेवढं प्रभावी आहे, जेवढं सळसळत आहे, जेवढं चमकणार आहे, तेवढं ते तुमचं खरं सौंदर्य आहे. ते तुमच्या समोरच्या समाजमानावरती, समोरच्या हृदयाला ते स्पर्श करणार असतं. मग खरं सौंदर्य आपण त्याकडे काय करतो? हाईड करतो, दुर्लक्ष करतो. मग आपण कशाच्या मागे लागतो? मेकअप करणं. आजकालची मुलं जिम मध्ये जातात, आर्टिफिशियल प्रोटीन खातात, काय काय वेगवेगळे फंडे असतात. मग हे वेगवेगळे उद्योग करतात. हे कसं? हे टिकाऊ नाही. तुम्ही मेकअप केला आणि उन्हामध्ये गेलात तर एक तासाभरामध्ये तुमचा मेकअप निघून जाईल. मग खरं तुमचं जे सौंदर्य आहे, व्यक्तिमत्वाचा खरा प्रभाव जो आहे, मग गुरुजी सांगतात, जो व्यक्ती दररोज प्राणायाम करतो, त्याची त्वचा, त्याची स्किन एवढी टवटवीत असते की कुठल्याही जगातल्या कुठल्याही मेकअपला ते त्यापेक्षा कसं सरस असतं. जो दररोज मेडिटेशन करतो, त्याच्या शब्दामध्ये एवढा प्रभाव असतो, त्याचं बोलणं एवढं प्रभावी असतं की आपोआप त्याच्या हृदयाशी तो सगळ्यांच्या हृदयाशी कनेक्ट होतो, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो स्थान मिळवतो. मग कशामुळे होतं? मग आपण काय करतो? बाह्य हे मटेरियलिस्टिक गोष्टी, भौतिक गोष्टींच्या मागे धावतो आणि आपण आपलं व्यक्तिमत्व चमकवण्यासाठी अनेक वेगवेगळे उद्योग करतो, खटाटोप करतो, परंतु ते सगळं तात्पुरतं आहे. चिरकाल तुम्हाला सदैव, तुम्ही जोपर्यंत आपण अस्तित्व आपलं आहे तोपर्यंत तुम्हाला सदैव फ्रेश, एनर्जेटिक, उत्साही राहायचं असेल तर त्यासाठी आवश्यकता आहे आपली आंतरिक शांतता वाढवा, तुमचं मौन वाढवा, तुमचे मेडिटेशन वाढवा, तुमची समाधी प्रॅक्टिस हे सातत्याने वाढवा. बघा, सातत्याने तुमचं मेडिटेशन वर्षानुवर्ष तुमचं चालू राहील तर तुमचं आयुष्य टोटली चेंज होईल. गुरुजी अनेक वेळा सांगतात, तुमची समाधी तुम्ही कायमस्वरूपी, तुम्ही जर तुमचं मेडिटेशन रेग्युलर असेल आयुष्यभर, काही वर्षामध्ये तुम्हाला जाणवेल, तुमचं जेव्हा रेग्युलर मेडिटेशन असतं, तुमचा प्रत्येक श्वास हा श्वासाचं रूपांतर संगीतामध्ये होतं. तुमचं प्रत्येक कर्म जे आहे, तुमच्या हातून होणारं प्रत्येक काम ही पूजा असते, ईश्वराची पूजा असणार आहे. आणि तुमचं प्रत्येक शब्दाची एक लय असणार आहे, प्रत्येक शब्द हे संगीताचा एक ताल असणार आहे. हे एवढे चेंजेस का होतात? कारण आपण अडकलेलो नसतो, तो खरा मोक्ष आहे. समाधी प्रॅक्टिस जेव्हा वाढते ना, अटॅचमेंट, आपण फार गोष्टीमध्ये अडकलेलो असतो विनाकारण. आपल्याला ज्या गोष्टी क्षणिक आहेत, पण आपल्याला आपलं वाटतं की ह्या गोष्टी हे आहे म्हणजे जीवन आहे. कुठल्याच गोष्टी जीवनात ह्या सगळ्या, एव्हरीथिंग इज चेंजिंग आपण जे म्हणतो, नथिंग इज अल्टिमेट. परिपूर्ण काही नाही. विनाकारण गिल्टी भावना मनामध्ये ठेवणं, हे पण याच्यामध्ये काय होतं की आपलं पोटेन्शियल कमी होत असतं. विनाकारण माझ्याकडनं हे चुकलं, हे बघा, चुकतो तो माणूस असतो. कुठल्याही गोष्टीत गिल्ट पण मनामध्ये ठेवायचं नाही. ते पण तुमचं स्पिरिट डाऊन होण्याचं अजून एक कारण काय की आपण गिल्ट मनामध्ये ठेवायचं नाही. तुमचा विवेक जागृत असेल. विवेक जागृत केव्हा होतो? जर तुमचे मेडिटेशन असेल, मन शांत असेल, तुमचं मन शांत असेल तर तुमचा विवेक सदैव जागृत असतो. आणि ज्याचा विवेक जागृत असतो त्या आपल्याला पश्चाताप होईल अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचं कर्म त्याच्या हातून कधी होत नसतं. मग सगळ्या गोष्टीला बेसिक काय आहे की तुम्ही आंतरिक शांतता वाढवणं. आणि आंतरिक शांतता वाढवण्याचा राजमार्ग, सगळ्यात सोपा मार्ग, आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला पूज्य गुरुजींचा स्पर्श मिळाला आणि आपल्याला एवढ्या सहजपणे ते मिळालं की
15 मिनिटाचं मेडिटेशन रोज 3 वेळा केल्यानंतर काही दिवसामध्ये तुमचं व्यक्तिमत्व बदलायला सुरुवात होते. समाजामध्ये तुमच्याकडे वेगळ्या नजरेने लोक पाहतात. तुमच्या आधी लोक तुम्हाला टाळणारे लोक तुम्हाला सॅल्यूट करतात, तुम्हाला रिस्पेक्ट करतात, आदराने तुम्हाला बोलवतात. हे का होतं? कारण तुमचा विवेक दिवसेंदिवस जास्त कसा होतो, जागृत होतो. दिवसेंदिवस तुमचं ज्ञान, वैश्विक ज्ञानाशी तुम्ही जास्त कनेक्ट होता. तुमच्या हृदयातला भक्तिभाव, सर्वांप्रती कृतज्ञ भाव, भक्तिभाव इन द सेन्स काय, कृतज्ञ भाव तुमचा वाढतो. जे जे काही मला ईश्वराने दिलेलं आहे, माझं जीवनामध्ये जे काही माझे आई वडील असतील, माझं कुटुंब असेल, माझा मित्र परिवार, मला समाज, माझा देश, माझं हे सर्व 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 विश्व, हे कसं आहे, मला जे काही मिळालं ईश्वराने अनमोल असं दिलेलं आहे. आणि या विश्वाचा मी खूप कसा आम्ही आनंद अतिशय भरभरून जगतोय, प्रत्येक क्षण जगतोय भरभरून. अशा पद्धतीने तुमचं काय, तुमचा अप्रोच असतो बाहेर. आणि असा अप्रोच असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की या व्यक्तीने आपल्या घरी यावं, या व्यक्तीने चार शब्द आपल्याशी बोलावं. तुमचा प्रत्येक शब्द त्यावेळेस काय होतं, इतरांसाठी प्रेरणा बनतं. प्रत्येक शब्द तुमचा इतरांसाठी आधार बनतं. ते खरं जीवन आहे. ते गाण्यातली ओळी बघा, जीना उसका जीना है जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. हे गाणं एकदा नंतर तुम्ही ऐका निवांत. अजून एक गाणं मी तुम्हाला नक्की ऐकायला सांगेल की हे आपलं सत्संग संपल्यानंतर ऐका तुम्ही. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. एवढं सुंदर हे जन्म आहे, जग एवढं सुंदर आहे, जन्म एवढा सुंदर आहे, परंतु आपण काय करतो, आपण नको त्या गोष्टींच्या पाठीमागे धावतो. आणि काय करतो, विनाकारण निराशेमध्ये, अजून तुम्हाला मानसिक नैराश्य याच्यामध्ये अडकतो. याचं कारण एकच आहे की आपण इतरांशी स्पर्धा करणं आणि ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टींचा संचय करण्यासाठी आपल्या खूप एनर्जी खर्च करणं. वास्तविक एनर्जी खर्च करण्याची गरजच नाही. जेव्हा तुमचं चैतन्य ओसंडून वाहत असेल, साधं उदाहरण आपल्या क्लासमधलं लीडर फॉलोअर क्लासमधलं उदाहरण देतो. जेव्हा तुम्ही लीडर म्हणून काम करता, तुम्हाला एक उदाहरण सांगतो साधं लीडरचं. एखादी महिला भगिनी आहे, गृहिणी आहे. ती महिला जेव्हा तिचा माहेरून भाऊ आणि त्याचं कुटुंब जेव्हा येतं, त्या महिलेचा भाऊ, तिचा भाऊ, तिचे आई वडील जेव्हा अनेक दिवसानंतर तिला भेटायला येतात, त्यांच्यासाठी ती जे स्वयंपाक करते ना, तेव्हा तिचा आनंद ओसंडून वाहतो. तिला थकवा येत नाही. ईश्वराला आपण जेव्हा प्रसाद करतो तेव्हा थकवा येत नाही. तसं आई वडिलांसाठी स्वयंपाक करते एखादी स्त्री, तेव्हा तिला जो आनंद होतो ना, तिचं जे चैतन्य असतं ना, ते चैतन्यातून ते काम ते ऑटोमॅटिक होतं, आपोआप होत असतं. ते काम करताना तिला थकवा येत नाही. कारण ते काही करण्याचं तिथं काही अट्टहास नसतो, काही काम करण्याचं परिश्रम नसतं. ते तर मी अहंकार नसतो, मी करते असं अजिबात नसते. ती समर्पित असते. माझ्या आईवडिलांसाठी मी करते, माझ्या भावासाठी करते, बहिणीसाठी करते. हे जे तो भाव जो असतो ना, तो अल्टिमेट, ते जे चैतन्य असतं ते अल्टिमेट. आणि तोच भाव, तोच फील तुमचा जर असेल, पण आपण होतं काय, आपण इतर वेळेस, आता हे एक उदाहरण, ही सिच्युएशन आता तुम्हाला सांगितली. एखादी स्त्री तिच्या आईवडिलांसाठी जेव्हा स्वयंपाक करते, तो तिचा भाव जो असतो ना, तो अप्रतिम, तो अल्टिमेट, आपण म्हणतो ना, हायएस्ट स्टेट ऑफ समाधी म्हणून आपण, समाधी स्थिती, अतिउच्च पातळी समाधी स्थितीची ती. तेव्हा तिच्या मनामध्ये अहंकार नसतो, रागद्वेष नसतो, तिरस्कार नसतो, स्पर्धा नसते, अपेक्षा नसते. समर्पण, फक्त समर्पण असतं. आणि तिने तुझ्या हृदयामध्ये सामावून घेतलं, अरे माझे आई वडील, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझे आहेत. हे जे हृदयामध्ये सामावून घेतलं असतं ना, तेव्हा तिथं कुठलाही मनातला विकार नसतो. आणि जेव्हा मनामध्ये विकार नसतो, तिथं का तुमचं ब्लड प्रेशर वाढेल, तुमचा तणाव वाढेल. कारण तणाव केव्हा वाढतो, जेव्हा तुम्ही माझं हे माझं नाहीये असं म्हटलं तर तिथं तणाव वाढतो. ओढून ताणून माझं म्हणून घेणं, त्याला मनाला तयार करणं, मनाला प्रवृत्त करणं, ओढून ताणून माझं नाहीये पण ते मला म्हणावं लागतं इतरांसाठी. मग तिथं काय, तिथं दडपण आहे, तिथं डिप्रेशन आहे. दुसरी केस कशी, नाण्याची दुसरी बाजू, तीच महिला समजा काही दिवसानंतर तिच्याकडं सासरकडची पाहून ननंदबाई, इतर असे काही नातेवाईक आले, 10-12 नातेवाईक आले. करावं तर लागतंय आता, लग्न जबाबदारी आहे, मी या घरची सून आहे, नाही केलं तर काही घरामध्ये प्रॉब्लेम होतील. तेव्हा ती स्वयंपाक करते ना, म्हणजे सासरच्या नातेवाईकांसाठी, तेव्हा तिला तिच्या मनावर दडपण असतं, प्रेशर असतं. अजून एक अपेक्षा असते की मी करते खूप, पण हे चांगलं होईल का, माझं कोणी कौतुक करेल का, यामध्ये ती अडकली असते. आणि मनात सतत तणाव असतो. या तणावामध्ये जेव्हा ती करते, तेव्हा तो भाव त्या स्वयंपाकामध्ये उतरत नाही. आणि भाव उतरत नाही त्यामुळं, आणि तिचं नेहमीचं रडगाणं काय असतं, मी एवढं करते पण मला कोणी चांगलं म्हणतच नाही, मी एवढं राबते पण मला कोणी चांगलं म्हणतच नाही. आपण म्हणत म्हणत नाही, तू जे म्हणतेस ना मला कोणी चांगलं म्हणत नाही, या अपेक्षेने जेव्हा तू करते ना, तुला कधीच चांगलं म्हणणार नाही कोणी. हे काय, हे सगळं कळतं पण आपलं इम्प्लिमेंट होत नाही. आपण ते
काय करतो आपल्या याच्यामध्ये कृतीमध्ये आपण आचरणात ते आणू शकत नाही, असं होतं. हे जे दुसरं करणं जे आहे ते करण्यामध्ये अडकलेले पहा, डुईंग आहे ते, डुईंग अँड नॉन डुईंग. आपण मेडिटेशनच्या माध्यमातून अकर्माकडे जे जातो ना, पहिली स्थिती अकर्म, आईवडिलांसाठी करते ते, करण्याचा तिला कुठलाही परिश्रम किंवा जाणीव राहत नाही. ऑटोमॅटिक 2 तासात स्वयंपाक, तिला असं वाटतं की अरे 10 मिनिटात स्वयंपाक कसं काय झाला, कारण आनंद ओसंडून वाहत असतो हृदयामध्ये, एकदम प्रेम भाव, एक शुद्ध भाव ओसंडून वाहत असतो. तेच दुसऱ्या सिच्युएशन मध्ये काय, मी करते, मला करावं लागतंय, हे काय, कर्मबंधन आहे. आणि तो पहिला काय, तो कर्मयोग आहे. जे करताना आनंद ओसंडून वाहतो, त्यात समरस समरस होऊन करतो. आणि दुसरं ओढून ताणून अपेक्षा असते बघा. दुसऱ्या सिच्युएशन मध्ये काय अपेक्षा आहे, मला कोणीतरी चांगलं म्हणावं, मी एक माझी जबाबदारी पूर्ण करते, मला कोणीतरी जबाबदारी व्यक्ती म्हणावं. ह्या अपेक्षेत जेव्हा माणूस अडकतो ना, तेव्हा त्याचं चैतन्य डाऊन 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 होत असतं. चैतन्याची ग्रोथ, तुमची जे स्पिरिट आहे त्याची ग्रोथ केव्हा होईल, जर तुम्ही प्रत्येक सिच्युएशनला एक्सेप्ट केलं ऍज इट इज, हे जसं आहे तसं छान आहे माझ्यासाठी. जेव्हा तुम्ही असं एक्सेप्ट करता ना, तर तसं तसं तुमचं चैतन्य वाढत जातं. बघा, काही काही साधी माणसं असतात, कधी ते असे फार भरजरी कपडे घालत नाही, साधी वेशभूषा साधी असते, कधी ते मेकअप करत नाही, परंतु त्यांचा स्वभाव एवढा प्रेमळ असतो, त्यांच्या चेहऱ्यावर सदैव आनंद असतो, सदैव समाधान असतं, सतत ते हसता खेळता, हसता चेहरा असतो. अशा व्यक्तीला मेकअपची गरज नाही. ते शुद्ध ईश्वरीय स्वरूप प्रत्येकाचं आहे, परंतु ते व्यक्त होतं. परमात्मा ईश्वर हा प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु आपल्या ह्या विकारामुळे आपण ज्या गोष्टीमध्ये अडकतो ना, ते कॉटअप, आपण गुरुजी म्हणतात त्याला, ज्या गोष्टीमध्ये अडकतो ना, अडकल्यानंतर ते दरवाजे बंद होतात. तुमच्यातील ईश्वरासाठी जे दरवाजे असतात ओपन केले, ते दरवाजे का बंद होतात, तुमच्या अहंकारामुळे. मी सर्वश्रेष्ठ आहे, मी खूप हँडसम आहे, मी खूप सुंदर आहे, आणि मी सुंदर दिसण्यासाठी मी अनेक उठाठेवी करल, मेकअप करल, इकडे जिमला जा, हे कर ते कर, लेडीज पार्लरला जातील, अजून काय काय करतील, पैसे खर्च करतात, कपड्यावर खर्च करतात. हे करा, करू नका असं नाही. गुरुजी म्हणतात सगळ्या गोष्टी करा, पण हे करत असताना तुमचा जो भाव आहे, तुम्ही अडकू नका कशामध्ये. जे करतोय सगळ्या गोष्टी ईश्वराला समर्पित आहेत, जे करतोय प्रत्येक कर्म ईश्वराला समर्पित. आणि जेव्हा तुम्ही सर्वांना आपल्या हृदयामध्ये सामावून घेता, तेव्हा तुम्ही जगाला प्रिय असता. आता का 2 दिवसापूर्वीचा अनुभव म्हणजे मलाही आणि तुम्हालाही प्रत्येकाला आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं असेल, की जेव्हा अजितदादा गेले, तेव्हा व्हॉट्सअपवर माझ्याकडे 4 ते 5 हजार कॉन्टॅक्ट आहेत. जवळपास सगळ्याच्या सगळ्या लोकांच्या स्टेटसला होतं. असं काही नाही विशिष्ट पक्षाची व्यक्ती किंवा असं काही नव्हतं. मग त्याच्यावरनं मी एक थोडस आत्मचिंतन केलं, का बरं लोकांना एवढं दुःख झालं असेल. तर मला मेडिटेशन मध्ये उत्तर मिळालं, की हे व्यक्ती जे आतमध्ये होते तेच बाहेर बोलणारे होते. काही लोक दिखावपणा करतात, समोर आणतात, "हा साहेब तुम्ही फार चांगले वर्क", आणि मनात तू खूप वाईट आहेस, तू खूप चालू माणूस आहेस, तू खूप लबाड आहेस. जे आत आहे ते बाहेर आहे, जे शब्द जे पोटामध्ये आहे तेच ओठामध्ये असं असं जे म्हणतो ना, ते खरं सत्य आहे. मनसे वाचा काय, आपण जे बीएसटी मध्ये सत्याची व्याख्या जे केलं, जे मनात आहे ते आपल्या वाचेमध्ये आहे, आणि तेच आपल्या देहबोलीमध्ये तेच आहे, म्हणजे आचरणामध्ये तेच आहे. म्हणजे अजितदादांचं ते कारण होतं, की ती व्यक्ती स्पष्ट व्यक्ती, जे मनात आहे ते बोलणं, म्हणजे सत्यामध्ये असेल, म्हणून लोकांना एवढं दुःख झालं असेल. की असा फटकळ बोलणारा, स्पष्ट बोलणारा, शिस्तप्रिय असा व्यक्ती गेला म्हणून दुःख असेल. असो, आपला तो विषय नाहीये. आपला विषय काय, की आपलं स्पिरिट हे सदैव जागृत असावं, सदैव चैतन्यमय असावं, आणि याची दिवसेंदिवस ग्रोथ असावी. मग काय होईल, स्पिरिट जर आपलं दिवसेंदिवस जास्तीत जास्त आपले त्याच्यामध्ये वाढ होत चालली, म्हणजे चैतन्य वाढ होत चालली. तुम्हाला साधं उदाहरण सांगितलं, की मेकअप केव्हा शोभतो, जर ते जिवंत असेल, लाईव्हलीनेस असेल, सळसळत आपण म्हणतो ना आपण, हे बघा, एखादं सुंदर फुल आहे निसर्गामध्ये, बागेमध्ये एखादं सुंदर फुल आहे, ते फुल कधीपर्यंत आम्हाला ते फुलाला पाहावंसं वाटतं, जोपर्यंत ते टवटवीत आहे तोपर्यंत. जे एकदा का ते हे सुकलं, ते सुकलं, वाळून गेलं, त्या फुलाकडे आपण पाहत नाही. तसं आपलं जीवन फुलासारखं बहरू द्या. मग याला काय, कुठल्याही फुलाला कृपया बोलू ना, कोणी मध्ये कोणतरी बोलतोय, माईक बंद कर कोणा. कुठल्याही बागेमधलं फुल जे असतं, त्या फुलाला बाह्य शक्ती, त्या कळीचं फुल करण्यासाठी बाह्य शक्ती नसते कोणती, की त्याला कुठेतरी हवा मारा किंवा त्याला कुठेतरी स्प्रे मारा. ते बाय नेचर, निसर्गात का आपण सळसळतं चैतन्य आहे, ते ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी बहरत असतात. तसं आपलं जीवन सुद्धा आहे, आपोआप बहरतं. आपण काय करतो, आपण अडकतो. कशामध्ये अडकतो, अपेक्षेमध्ये.
गीतेचं साधं भगवद्गीतेमध्ये परमात्मा भगवान श्रीकृष्णाने खूप एका वाक्यामध्ये सारांश आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपल्याला गुरुजींनी पण या आता जे हे व्याख्यान आहे स्पिरिट अँड मटेरियल, गुरुजी पण शेवटी हे म्हणतात की हे जर तुम्हाला कळलं कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, अपेक्षेमध्ये अडकलात तर तुमचं जे करणं ते करणं होईल. कर्मात अडकाल तुम्ही. मी हे करतोय, मला अमुक मिळालं पाहिजे, मला तमुक, मला फायदा व्हायला पाहिजे, असं करा. तुम्ही कर्मबंधनात अडकाल आणि कर्मबंधनाचा त्याचं पर्यावसन का होते. कर्मबंधनात जो व्यक्ती अडकतो त्याचा तणाव वाढतो आणि तणावाचं रूपांतर, मनाच्या तणावाचं रूपांतर शारीरिक व्याधीमध्ये होतं. असा कुठलाही आजार नाही की त्याचं माइंड अगदी मोकळं लहान मुलासारखं हेल्दी आणि त्याला बीपीची गोळी घ्यावी लागते, असं कधीच तुम्ही शोधा, कुठंच असं सापडणार नाही. म्हणून लहान मुलांचा बीपी वाढत नसतो, कारण ते या क्षणामध्ये जगत असतात. उद्या कसं होईल, उद्या मला जेवायला मिळेल की नाही, असं कधी लहान मुलांची चिंता केली का हो? तुम्हाला कधी विचारलं का? किंवा परवा माझ्याकडनं असं फार वाईट घडलं, हो आता मी कसं काय, आता माझं फार वाईट झालं, परवा मी असं मारलं त्या मित्राला, आता माझ्याकडून मी आता जेवतच नाही. कधी लहान मुलं बघा, ते कधी भूतकाळाचा पश्चाताप करत नाहीत, ते वर्तमानच चिंता करत नाहीत. परवा मला काय होईल, मला कपडे मिळतील का नाही, आता जे असेल ते खायला मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक, सदैव ते खेळतात. खेळकरपणा सदैव त्यांचा जागृत असतो. म्हणून लहान मुलं, त्यांना आपल्यासारखे तणावाचे आजार होत नाहीत. लहान मुलांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या कपाळावर कधी आठ्या पडत नाहीत. म्हणून त्यांना लहान मुला प्रत्येकाला एक गोंड, प्रत्येक लहान मुल गोंडच असतं, त्याला प्रत्येक जण उचलून घेतं, कडेवर घेतं, त्याला एकदम त्यासोबत एकदम आपलं सुद्धा आनंद वाढतो. मग ती निरागसता जी आहे ही कुठून येते? कारण ते या क्षणामध्ये जगत असतं बा. लहान बाळ जे आहे ते या क्षणात जगतं आणि खरं जीवन या क्षणामध्ये आहे. उद्या माहित नाही काय असेल. भूतकाळ तो गेला, काळाची चक्र उलटी फिरत नाही. चांगलं घडलं, वाईट घडलं, जे काही घडलं ते, ती प्रकृती, ईश्वर, निसर्ग, त्याच्या सिस्टीमचा तो एक भाग असेल. ते घडलं ते घडलं. मग काय घडलं म्हणजे आपण आता खूप वाईट घडलं असेल, मग आपण लगेच आत्महत्या करायची का? नाही, हे काय अज्ञान आहे. मग उद्या कसं होईल याची चिंता करून आता आपण एकदम ब्लड प्रेशरवर हार्ट लोड करून घ्यायचं का? हे पण अज्ञान आहे. मग खरं जीवन काय? वर्तमान काळात जगणं. आणि वर्तमान काळात जगणं म्हणजेच काय? जर आपण मेडिटेशन मध्ये, आपल्याला त्याचं मेडिटेशनचा सारांश काय, की या क्षणामध्ये जीवन आहे ते जगून घ्या. या क्षणात जसं असेल तसं, जी काही सिच्युएशन असेल, सगळे सिच्युएशन, प्रत्येक गोष्ट काय ठीक आहे, एव्हरीथिंग इज ओके, सगळं काही मला मान्य आहे. आपण एक म्हण म्हणतो बघा, एक मराठीमध्ये एक म्हण आहे, पदरी पडलं आणि पवित्र झालं. हे कसं आहे? हे आपण एक्सेप्टन्स, एक हे पॅसिव्ह एक्सेप्टन्स आहे पहा, निष्क्रिय स्वीकृती आहे. असं म्हणायचं नाही पदरी पडलं आणि पवित्र झालं. हे कसं रडगा नाही जीवनाचं. आता आता काय करता, माझ्या नशिबाला आलेलंच आहे, घ्या वागून आता. मग रोज रोज रडत जगणं हे जगणं नाही. मग त्याला कन्वर्ट करा. त्या म्हणीला कसं कन्वर्ट करायचं? पवित्र होतं म्हणून माझ्या पदरी पडलं, मी कसं एक्स्ट्रॉर्डिनरी, परमेश्वराने मला फार वेगळं बनवलंय आणि मला जे काही मिळालं, मग जे काही तुमचे मुलं असतील, तुमचे पार्टनर असतील, आई वडील, माझ्या वाटेल जे काय आलं ते उत्तम, जगातले सगळ्यात उत्तम आई वडील माझे, जगातलं सगळ्यात उत्तम पार्टनर माझे आहे, माझा आहे, सगळ्यात उत्तम मुलं माझे आहेत, असं बघा तर तुमचं लाईफ हे सेलिब्रेशन आहे. लाईफ आपण जे काय म्हणतो ना, हे कष्टदायक केव्हा होतं? हे बघा, आपलं लाईफ हे रंगमंचाचा रोल आहे. जसं 3 तास नाटकामध्ये रोल करावा लागतो, 3 तासामध्ये अनेक वेगवेगळे पात्र असतात. आणि ते चार्ली चॅप्लिनचं एक वाक्य पहा. चार्ली चॅप्लिन असं म्हणतो की या जीवनाच्या रंगमंचावर असं वावरा, असा अभिनय करा म्हणजे असंच जगा की नाटक संपल्यानंतर जसे आपण टाळ्या वाजवतो ना त्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल, तसं आपलं नाटक जेव्हा संपेल, जेव्हा हे संपेल, जे काय आपलं जीवन आहे, लाईफ आहे, हे संपल्यानंतरही टाळ्या वाजवणं इन द सेन्स आपण इतरांच्या हृदयामध्ये राहायला पाहिजे. जसं परवाची गोष्ट अजितदादांना जसं सर्वांच्या हृदयात आहे, असं प्रत्येकाला रडू आलं, तसं प्रत्येकाचं जीवन तुम्ही काय कमवता भौतिक दृष्ट्याने ते कमवा. गुरुजी असं बॅन करत नाही की तुम्ही काही कमवू नका, सगळं काही कमवा. परंतु हे करत असताना तुम्ही किती लोकांच्या हृदयामध्ये आहात? तुम्ही काही करोड कमवले, काही करोड रुपयासोबत तुम्ही काही करोड मित्र कमवले, काही लाख मित्र कमवले, तर ते काय होणार आहे? ते खरं जगणं आहे. ते खरं जगणं म्हणजे काय? अनेकांच्या हृदयामध्ये तुमच्या पाऊलखुणा, तुमचं अस्तित्व तुम्ही ठेवून जेव्हा जाताय जग सोडून, ते खरं जगणं आहे. आपल्या जीवनातली कोणतीही गोष्ट स्वार्थासाठी नाही, प्रत्येक गोष्ट जगत कल्याणासाठी आहे. ते पण गुरुजींनी सांगितलेलं आहे. कसं? कोणती गोष्ट जगत कल्याण? आता फॉर एक्झाम्पल, आता काही सत्संगामध्ये तुम्ही ऐकलं पण असेल, गुरुजी प्रश्न विचारतात, लग्न का करतो आपण?
याचं अल्टिमेट उत्तर आहे हे सुद्धा जगत कल्याण. तुम्ही लग्न करता, तुमची जी संतती होती ती देशाच्या देशाच्या कार्यासाठी कुठेतरी तुमच्या संततीला एक चांगले आधारस्तंभ निर्माण करता. तुम्ही कुठेतरी जागृती समाजामध्ये मोटिवेशन काम करता. आदर्श जोडी म्हणून तुम्ही ज्या समाजामध्ये जगामध्ये कुठेतरी सेवा देता, हे जगत कल्याणच आहे. कुठेतरी विधायक कार्यामध्ये कुठेतरी तुम्ही योगदान देता, हे जगत कल्याणच आहे. तुमचं प्रत्येक कर्म हे जगत कल्याणासाठी आहे. पण केव्हा नॉन डुईंग मध्ये मी संबडीने साला मी करतोय असं म्हटलं का ते ट्रॅपमध्ये अडकले. या ट्रॅपमध्ये आपल्याला कधी अडकायचं नाही. ट्रॅपमध्ये अडकलं का जीवनाचा नाश आहे, जीवन संपतं तिथं. हे बघा, जीवन हे वाहत्या पाण्यासारखं आहे. पाणी जेव्हा वाहतं तेव्हा ते स्वच्छ राहतं. वाहतं पाणी स्वच्छ असतं. पण तसं लाईफ जेव्हा आपण वाहतो ना, ऍज इट इज जसं चाललंय तसं छान आहे. प्रत्येक गोष्ट आपण एक्सेप्ट केलं, ठीक आहे. आता मूळ विषयाकडे आपण विषयांतर नाही होते. मूळ विषयाला धरून सांगतो की विषय काय की जीवन व्यक्तिमत्व कसं करायचं, जास्तीत जास्त सुंदरतेकडे आपले सुंदर जीवनाचा राजमार्ग, त्याचा हा महत्वाचा पॉइंट आहे. ऍज इट इज एक्सेप्ट करणं. ज्या दिशेने जीवन चाललेलं आहे ना, ते उत्तम आहे. आता माझ्याकडे आता जे काही तुमच्याकडे साधन आहे, भौतिक साधन सामुग्री आहे, जे काही तुम्हाला ईश्वराने जे काही दिलेलं असेल, तुमचं व्यक्तिमत्व असेल, तुमचं दिसणं असेल, तुमचं रंगरूप असेल, सगळं काही कसं मिळालेलं आहे, मला बेस्ट मिळालेलं आहे. इवन तुम्हाला मिळालेला आजार सुद्धा बेस्ट आहे. जे काही आजार असेल, हार्टचा प्रॉब्लेम असू द्या, गुडघेदुखी असू द्या, डायबिटीस असू द्या, बेस्ट परमेश्वराने त्याला योग्य वाटलं म्हणून मला दिलं ते. आणि हे प्रेशियस माणसालाच असं मिळतं. असं जेव्हा तुम्ही एक्सेप्ट कराल ना, ते आजार तुम्हाला छेड करणार नाही कधी तुमचा. रामकृष्ण परमहंस त्यांना कॅन्सर झाल्यानंतर म्हणायचे, ते प्रत्येक वेळेला म्हणायचे, हा कॅन्सर माझा सखा आहे, माझा सोबती आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या वेदनेला म्हणता तुम्ही माझा सखा आहे, माझा सवंगडी आहे, माझा सोबती आहे, तुम्हाला ते का त्रास देईल? जेव्हा तुम्ही रेजिस्ट करता ना, जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीला विरोध करता, हे चांगलं नाहीये. तिथं काय होतं, तिथं तुमच्या आपण म्हणतो ना, वेदनांची सुरुवात तिथून. रेजिस्टन्स जेवढा विरोध तेवढा तुमच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम. मुळात गुरुजी म्हणतात प्रॉब्लेम असं काही नाहीच आहे. प्रॉब्लेम आपल्या डोक्यामध्ये, बाह्य जगामध्ये कुठेही प्रॉब्लेम नाही. कसं, मला भेंडीची भाजी आवडत नाही, हा माझ्यासाठी प्रॉब्लेम झाला. खूप त्रास होतो, मला भेंडी अजिबात नाही आवडत, मला भेंडी अजिबात आवडत नाही. मग मी काय म्हणतो, ते भेंडीमध्ये प्रॉब्लेम आहे. परंतु माझ्या मित्राला भेंडी त्याची सगळ्यात आवडती भाजी आहे. तो भेंडी म्हणजे जीव की प्राण आहे, तो भेंडी एवढ्या आवडीने खातो. मग तो आवडीने खातो, तीच गोष्ट मला मला त्या गोष्टीचा तिरस्कार आहे. म्हणजे प्रॉब्लेम त्या भेंडीमध्ये आहे का, प्रॉब्लेम माझ्या डोक्यामध्ये आहे. अशा बघा, जीवनातल्या कितीतरी गोष्टी आहेत की आपण काय म्हणतो, ही व्यक्ती फार वाईट आहे बरं का. ती व्यक्ती तुझ्यासाठी वाईट आहे, पण त्याच्या आईसाठी तो प्रिय आहेस ना. प्रॉब्लेम हा बाहेर जगात कुठंच नाही. प्रॉब्लेम आपला सगळ्या डोक्यामध्ये आहे. गुरुजी म्हणतात, ऑल प्रॉब्लेम ओनली आर ओनली इन युअर हेड. डोक्यामध्ये सगळे डोक्यात भरून ठेवलं आपण. प्रॉब्लेम्स बाहेर जगामध्ये कुठेच नाहीयेत, आपल्या डोक्यामध्ये आहेत, आपल्या मनामध्ये आहेत. आपण जेवढं रेजिस्ट करतो ना, जेवढं आपण सामावून घ्यायला कमी पडतो, त्या गोष्टीकडे आपण प्रॉब्लेम म्हणून बघतो. प्रॉब्लेम हा जगामध्ये कुठे नाहीच आहे. मग या प्रत्येक गोष्टीकडे कसं ऍक्सेप्ट करायचं, हा ठीक आहे, जे मिळेल ते ठीक आहे. म्हणजे ठीक आहे म्हणतो, एव्हरीथिंग इज ओके म्हणतो, पुन्हा आलं काय, हे कधी वाढेल, तुमचं मेडिटेशन वाढल्यानंतर. जसं सातत्याने तुमची समाधी प्रॅक्टिस वाढेल, समाधी अभ्यास वाढेल, तसं तुम्ही प्रत्येक गोष्टीला कसं स्वीकारणार, येस माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे, माझ्यासाठी बेस्ट आहे. आणि अजून एक सोपा मार्ग गुरुजीने सांगितलाय की प्रॉब्लेम कधी संपून जातो, त्याला पण एक ट्रिक आहे पहा. उदाहरण सांगतो, तुमच्या घरामध्ये तुमच्या पत्नीला ती फार माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय म्हणून तिने घर डोक्यावर घेतलंय. 2 तासापासून माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय. आणि तेवढ्या वेळेत घरातले आजोबा आहेत, 2 तासापासून बघा बरं का, 2 तासापासून ती माऊली काय म्हणते, माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय, काय करणं आहे, मला गोळी द्या, मला डॉक्टरांकडे न्या. आणि त्या 2 तासापासून ती रडगाणं गाते. आणि त्याच वेळेस त्या घरातल्या सिनियर जे आजोबा असतात 90 वर्षाचे, त्या आजोबांना अटॅक येतो. मग अटॅक आल्यानंतर प्रत्येक जण, अरे अरे चला बाबांना घेऊन चला हॉस्पिटल, डॉक्टरने बोला गाडी काढा लवकर आणि ती जिचं डोकं दुखत होती ती पण पुढे असते, लवकर चला गाडी काढा. ती पण आजोबांना हात धरून गाडी बसवते. तेव्हा तिला विचारलं, तुझं डोकं दुखायचं आता काय प्रॉब्लेम होता, आता काय काय कसं डोकं दुखतो, चला लवकर ती तो प्रॉब्लेम डिझॉल्व्ह होऊन जातो. मोठ्या प्रॉब्लेम मध्ये छोटा प्रॉब्लेम डिझॉल्व्ह होऊन जातो. मग ही ट्रिक आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना, अरे माझा फार हात दुखतोय, मग तेव्हा असा विचार करा, एखाद्याला हातच नाही, ते सुद्धा जगामध्ये आनंदाने जगतात ना. कोणी म्हणतं माझे गुडघे दुखतात, अरे गुडघे नसणारे ते सुद्धा
पाय नसणारे ते सुद्धा काम करतात, ते सुद्धा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती एक गाणं गात जगतात. सांगा कसं जगायचं, गाणं गुणगुणत की रडत कणत, ते सुद्धा गाणं गाणं गुणगुणत जगतात. तुम्हाला दिसायला कमी डोळ्यांचे प्रॉब्लेम आहे, अरे जगात डोळे नसणारे लोक सुद्धा नोकरी करतात, ते सुद्धा मुंबईमध्ये लोकलनी प्रवास करतात, त्यांचे सगळे कर्तव्य पूर्ण करतात, तेही त्यांच्या मुलाबाळांना जीव लावतात, त्यांच्या पत्नीला गिफ्ट देतात. मग जगात प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम आपल्या बघण्यामध्ये आहे, प्रॉब्लेम आपल्या डोक्यामध्ये आहे. एवढं सोपं आहे सगळ्या गोष्टी. आणि या सगळ्या गोष्टींचा उलगडा कशामध्ये होतो? उलगडा हा पुन्हा पुन्हा मी आठवण करून देतो की उलगडा हा काय होतोय? मेडिटेशन मध्ये होतो. आणि हे कोणी आता याच्यामध्ये काही विद्यार्थी म्हणू शकतात की हे स्पिरिट तुमचं वाढवणं, आपणही शेवटी बघा, प्रत्येक माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी दशेत जर असेल ना, तर तो नवीन नवीन ज्ञान आत्मसात करू शकतो. प्रत्येकाला असं वाटतं वयाच्या कोणत्याही फेज मध्ये आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळायला पाहिजे. त्यासाठी तुमचं स्पिरिट आहे ना, जास्तीत जास्त तुमचं उंचावलेलं असावं, तुमचं चैतन्य उंचावलेलं असावं. कसं? शाळेमध्ये बघा, तुमचे शालेय जीवन आठवा. शाळेमध्ये एखादा विषय शिकवायला तुम्हाला किती किती दिवस लागतात? शाळेमध्ये मला समजा भौतिकशास्त्र असेल किंवा केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स, एक विषय शिकायला किती दिवस लागतात? सांगू शकतो उत्तर कोणी? आता सुरुवात झाल्यापासून 10 वर्षही लागतात ना. हा, पूर्ण समजा. थोडं 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 हा, दरवर्षी घेतलं तर. ओके. हा 10वीचं गणित आहे, 10वीचाच पूर्ण सिलेबस कव्हर करायला शिक्षकांना 1 वर्ष शिकायला 1 वर्ष लागतात. परंतु तेच तो मुलगा घरी अभ्यास करतो, उजळणी करतो, सर्व बोर्डाच्या परीक्षेच्या आधी काही दिवस त्यांना सुट्टी असते, तो 7 ते 8 दिवसामध्ये सगळ्या विषयाचं पुन्हा एकदा नव्याने समजून घेतो. फरक काय आहे? तिथं शाळेमध्ये बर्डन असतं, शाळेत शिकवतो तेव्हा तिथं काय मोकळेपण, घरी तो मोकळेपणाने जेव्हा अभ्यास करतो ना, सहजपणे सगळं आत्मसात करतो, मग तो टॉपर असतो. बघा, जे मुलं टॉपर असतात ना, त्यांचा एक फॅक्टर, त्यांच्याकडे एक गुण असतो की जे फ्रीडम मधून अभ्यास करतात ना, मोकळेपणाने अभ्यास करतात ना, त्यांचं स्पिरिट हाय असतं, ते सहजपणे मार्क पाडतात. परंतु दुसरी बाजू, जे मुलं फार बर्डन घेऊन अभ्यास करतात, कदाचित त्यांना मार्क्स पडत असतील, परंतु त्यांची दमछाक होते, त्यांचा तणाव वाढतो आणि ते ध्येय गाठू शकत नाही, आणि ध्येय गाठलं तरी त्याचा आनंद घेऊ शकत नाही. मग जरुरी काय, आवश्यकता आहे, अभ्यास करण्यापेक्षा मला आवडतं, मला हे आत्मसात करायचंय, मी आत्मसात करायला आवडतं, मला मार्क्स पाडण्यासाठी अभ्यास करायचं, परत पुन्हा काय आलं? अपेक्षाला, आणि अपेक्षेमध्ये अडकलात की त्रास वाढला. मग जीवनामध्ये काय, कुठल्याही सगळ्या गोष्टी करा, परंतु ते अपेक्षेमध्ये तुम्ही त्या ट्रॅपमध्ये जर अडकलात ना, मग ते कुठल्याही गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकत नाही. तुमच्या सांसारिक गोष्टी असू द्यात, तुमच्या व्यावसायिक गोष्टी असू द्यात, तुमच्या सामाजिक गोष्टी असू द्यात, प्रत्येक गोष्ट कसं करायचं, करताना असं करायचं की हे माझ्या हातून परमेश्वर करून घेत आहे, मी कोण नाही करणारा. तुमच्यातला करता जर त्या अदृश्य असेल, तुमचा मी संबडीनेस तो जर ऍबसेंट असेल ना, मग बघा, तुमचं गाणं जे असेल ते समोरच्याच्या हृदयाला स्पर्श करेल. तेव्हा तुम्ही, आता संबडीनेस मध्ये काय म्हणतो, मला छान गाता येत नाही, मला छान डान्स करता येत नाही, मला चांगली गाडी चालवता येत नाही, पण तो कोणला? मला. तो मी जर ऍबसेंट असेल, तर तुमचं गाडी चालवणं असेल, तुमचं डान्स करणं असेल, तुमचं स्वयंपाक करणं असेल, तुमचं नोकरीतलं काम करणं असेल, मी ऍबसेंट असेल, मी करतो, हे जर ऍबसेंट राहील ना, बघा, ते ईश्वराला समर्पित होतं. आणि ज्या ज्या गोष्टी ईश्वराला समर्पित असतात त्या पवित्रच असतात. आपलं जीवन हे पवित्रच आहे, आणि एवढं छान जीवन आपल्याला मिळालं ईश्वराच्या कृपेने, आपल्या आईवडिलांच्या कृपेने. मग याचा आपण रडगाणं गात का जगायचं? पाडगावकर म्हणतात तसं, काळ्या कुट्ट अंधारामध्ये कोणीतरी तुमच्यासाठी दिवा घेऊन उभं असतं, मग दिव्याच्या प्रकाशामध्ये उजळायचं की अंधारात कितपत पडायचं? सांगा कसं जगायचं, रडत कणत की गाणं गुणगुणत? चॉईस इज युअर्स, आपण ठरवायचं ना. ऑप्शन 2 आहे, कोणत्या गोष्टीला 2 ऑप्शन असतात, परंतु जो सुखकर आहे, जो सहज, ज्या ऑप्शन मध्ये सहजता आहे आणि तिथं सुंदरता असते, आणि सहज आणि सुंदर ऑप्शन हे प्रत्येकाला प्रिय असतं. मग एवढं सोपं आहे. सोपं काय आहे? जीवनात सगळं काही सोपं आहे, पण आपण ट्रॅप मध्ये अडकतो. मला मिळाल, मी काम करतो, मला पगार मिळेल का, आता जास्त काम केलं, ओव्हर टाइम केलं, जास्त पैसे मिळतील, मग जास्त मी मजा करेल. अजिबात नाही. करत राहा, तुझी जेवढी क्षमता आहे ना, जेवढं आनंदाने करू शकतोस ना, आनंदाने कर. कारण निसर्गाचा गुणधर्म असा आहे, निसर्ग असा आहे, तुम्ही दाण्याचं एक दाणा पेरतं जमिनीमध्ये धान्याचा, त्या कणसाला हजारो दाणे येतात. तो हजारो हाताने देत असतो. आपण जेव्हा एका हाताने देतो, तो हजारो हाताने आपल्याला देत असतो. मग आपण का, तो मला देईल का, मिळेल का, या ट्रॅप मध्ये अडकल्यानंतर तिथं तुमच्या जीवन सुंदर होऊ शकत नाही. जे करताना ईश्वराला समर्पित, रिझल्ट माहित नाही, जे असेल ते मान्य असेल,
ही मानसिकता ठेवली तर तुम्हाला आयुष्यात कधी तुम्हाला हार्टवर लोड येणार नाही, मनावरती लोड येणार नाही आणि कधी तुमची इतरांशी वाद होणार नाही. एवढं साधं आहे. याचा राजमार्ग काय? तुम्ही सातत्याने आपण स्वतःचा शोध घ्या. स्वतःचा शोध हा मौनातून घेत असतो पहा. आणि फार हा पण लोड घेऊ नका, मला खूप वाचन करायचं आणि खूप काही शिकायचं आहे. ऑटोमॅटिक शिकणार. जेव्हा तुम्ही मौनात प्रवेश कराल, जेव्हा आंतरिक शांतता वाढेल, जगा संपूर्ण वैश्विक ज्ञान तुम्हाला आपोआप प्राप्त होणार आहे. बाह्य गोष्टींनी विचलित होऊ नका. कोणी तुमचे अधिकार हिरावून घेतले, कोणी तुम्हाला डॉमिनेट केलं, इट्स ओके म्हणा. अण्णा हजारेंचं एक वाक्य खूप छान आहे. अण्णा हजारे आपल्या गुरुजींचे फार जवळचं सख्य होतं त्यांचं. अण्णा हजारे म्हणतात की जीवनामध्ये तुम्ही अपमान पचवण्याची क्षमता जेवढी वाढवाल ना, तेवढी तुमची प्रगती अधिक होणार आहे. जो माणूस अपमान पचवतो ना, तो तेवढा जास्त महान होतो. महानतेकडे जाण्याचा अजून एक मार्ग काय? तुम्ही नाउमेद होऊ नका. छोटे मोठे अपयश असतील, सोडून द्या. इट्स ओके. अपयश हे काय? अपयश ही यशाची पायरी आहे. थॉमस अल्वा एडिसनचे जेव्हा मग त्याने हजारो प्रयोग केले, लाईटचा दिवा लावण्यापूर्वी ते हजारो प्रयोग फेल झाले त्याचे. आणि जेव्हा तो 999 वेळा फेल झाला आणि हजाराव्या वेळी तो सक्सेस झाला. पण त्यांनी कसं पॉझिटिव्हली घेतलं? तो म्हटला नाही मी 999 वेळा मी अपयशी झालो, फेल झालो. तो काय म्हटला? 999 वेळा मला शिकायला मिळालं की दिवा कसा बनवायचा नाही, ते मला 999 वेळा शिकायला मिळालं. आणि हजाराव्या वेळी काय दिवा कसा बनवायचा ते शिकायला मिळालं. त्यामुळे एव्हरीथिंग इज ओके. हजारही प्रयोग माझे सक्सेस झाले. एवढं करूनही त्याची लॅब जळाली. लॅब जळाल्यानंतर आपण छाती पिटून घेतली असते, मोठ्याने आरडाओरडा केला असता. पण तो मोठमोठे हसला, सगळ्या मित्रांना बोलवलं, बायकोला बोलवलं, मुलांना बोलवलं आणि बघा माझे फेल्युअर्स, माझे अपयश सगळे जळतायत. प्रत्येक गोष्ट कशी स्वीकार करावी, हे असे वेगवेगळे उदाहरण आहेत. जीवनामध्ये जे घडतं ना, ते हे सगळ्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत. त्यामुळे जे घडतंय त्याला शरणागत राहा, सरेंडर राहा, एक्सेप्ट करा. कारण हे सगळं कोण आहे? असं काही लोक ईश्वराला मानत नाही. ठीक आहे, विधाता, निर्माता, सृष्टी, ब्रह्मांड, त्या सगळ्याच्या सिस्टीमचा तो एक भाग आहे जे घडतं. तसंच एक्सेप्ट करा, त्रास होणार नाही. असं का का आला की त्रास होणार आहे? कुठल्या गोष्टीला आपण सारांश काय की तुमचा रेजिस्टन्स, तुमचा स्वतःहून जो विरोध असतो ना कुठल्या कृतीला, कुठल्या गोष्टीला, तो विरोध काय करायचा? बंद करायचा. जे घडतंय इट्स ओके, ईश्वरी इच्छा, असं जेव्हा स्वीकारता ना, तेव्हा तुम्ही मुक्त होता. तुम्ही जेव्हा म्हणता मी करतो, तिथं अडकता. मी करतो म्हणजे बंधन आलंच. मोक्ष हा काही गेल्यानंतर नाही, मोक्ष हा इथंच आहे. मोक्षाचा अनुभव काय? प्रत्यक्षाने तुम्ही स्वच्छंदात आहे. सुंदर एखादं बटरफ्लाय, फुलपाखरू हवेत उडतंय, आकाशात पक्षी विहार करतोय, तो स्वच्छंद आहे. कोणाच्या बाह्य दडपणाखाली किंवा बाह्य कोणाच्या आदेशानुसार तो विहार करत नाही. स्वच्छंदी वाटतं, हे सृष्टी माझी आहे, हे सगळं ब्रह्मांड माझं आहे, मी स्वच्छंदीपणे सगळीकडे विहार करू शकतो. हा फील तुमच्यामध्ये असू द्या. बंधनामध्ये, कुठल्याही बाह्य प्रेशरमध्ये कुठलंही कृती कर्म करू नका. आनंदाने मला करायचंय म्हणून करा. तिथं तुमचं व्यक्तिमत्व अधिक सुंदर होणार आहे. कुठली गोष्ट इतरांना प्रभाव पाडण्यासाठी नाही. सुरुवातीला मुद्दा मी त्या दिशेने तुम्हाला आणलं की व्यक्तिमत्व तुमचं प्रभावी असणारच आहे. कारण तुम्ही इनपुट करता, जे इनपुट देतो ना आपण, कीबोर्डवरती आपण जे बटन प्रेस करतो ते स्क्रीनवरती उमटतो. त्यामुळे तुमची ज्या प्रकारची कृती असेल तेच तुमच्या लाईफमध्ये तुमचे रिफ्लेक्शन तसे असणार आहेत. त्यामुळं तुमचं आपलं कर्म हे साधनेतून प्रत्येक कर्म झालं असेल, प्रत्येक कर्म तुमचं ह्या समाधी स्थितीतून झालं असेल, तर तुमचं जीवन आहे, तुमचं जीवन हे स्वर्ग होणार आहे. संपूर्ण जीवनच तुमचं समाधी स्थितीमध्ये जर झालं तर तोच स्वर्ग आहे, तेच मोक्ष आहे. मेल्यानंतर वगैरे माहित नाही, परंतु आहे तोपर्यंत मोक्षाचा, स्वर्गाचा अनुभव आपण या पद्धतीने घेऊ शकतो की संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड माझं आहे. सगळी मानवता, सगळे पशु पक्षी, झाडं वेली, निसर्ग, हे सगळं माझं आहे. आणि हे यासाठी का तुम्हाला कोणी सातबारा मागणार आहे का? तुझ्या नावावर केलं का? काही गरज नाही. हे माझं आहे सगळं. आणि जो म्हणतोय ना सगळं माझं आहे, त्याचं सगळीकडे स्वागत होतं. आपण अडकतो, मी एवढ्या गावचा, मी फक्त नगरचा, मी फक्त संभाजीनगरचा. असं नाही रे, सगळंच माझं आहे. संपूर्ण हा हिंदुस्थान माझा आहे. संपूर्ण पृथ्वी, ही धरती, ही सूर्यमाला, ही सगळी माझी आहे. तिथं तुम्हाला परकेपणाचा कुठेही भाव येणार नाही. जिथं परकेपणा नाही तिथं त्रास होण्याचं काही कारण नाही. आणि ज्याच्या मनात परकेपणा नसतो ना, ते खरं ते व्यक्तिमत्व फार सुंदर व्यक्तिमत्व म्हणतो. अरे किती ग्रेट माणूस आहे, सगळ्यांचे लग्न कार्यात येतो आणि हे आपलाच आहे. त्या माणसाविषयी सगळ्या जगामध्ये आपुलकी असते. मग ही आपुलकी केव्हा? तुमच्या हृदयामध्ये सर्वांना, सर्व सृष्टीला, सर्व विश्वाला सामावून जेव्हा घेतो आपण. आणि हे सगळ्या ट्रिक्स आपल्याला गुरुजींनी एवढ्या सहजपणे शिकवल्यात. आणि सगळ्याचा सारांश काय की सारांश आहे की मेडिटेशन. सगळं ज्ञान, सगळ्या प्रकारचं ज्ञान. आता ही पण एक माया आहे. कोणती माया आहे? आपलं असं वाटतं की मी ठराविक पुस्तक वाचेल, मग मला हे ज्ञान मिळेल.
ती पण एक माया आहे. तुम्ही आंतरिक शांतता वाढली, तुमचं मेडिटेशन वाढलं, संपूर्ण वैश्विक ज्ञानाशी तुम्ही कनेक्ट व्हाल, कुठली गोष्ट तुम्ही सहजपणे आत्मसात कराल. स्वामी विवेकानंदाची ते समाधी स्थितीनंतर त्यांना फोटोग्राफिक मेमरी आली होती बघा. ते काय करायचे, पुस्तक एखादं पाहायचे, फक्त एक आपण स्कॅन करतो ना तसे वरून पानाच्या वरून खाली नजर फिरवायचे, सगळं त्यांची मेमरीत सेव्ह व्हायचं. ते हजारो पानाचं पुस्तक एक 5-10 मिनिटात संपवून टाकायचे. ते का आलं त्यांना? मी आता जे विषय सांगतो, ज्ञान हे वैश्विक आहे आणि समाधी स्थितीच्या माध्यमातून सगळं वैश्विक ज्ञान आपण मिळवू शकतो. मी स्वतः आपल्या गुरुजींना पाहिलेलं आहे. गुरुजी एका सेशन मध्ये बसलो होतो आम्ही. मी बेंगलोरला गुरुजींच्या सोबत होतो 2009च्या दरम्यान. मला एवढंच माहित होतं की गुरुजी एरोनॉटिकल इंजिनियर आहेत. आमचं एका झाडाखाली सेशन चालू होतं. अनेक 100 एक लोक होते, मुंबई पुणे वगैरे संपूर्ण भारतातली लोक होते साधक. आणि एक आता मी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातला असल्यामुळे माझं कुतूहल म्हणून माझं लक्ष गेलं. शेजारी काही मुलं सर्वे करत होती रोडचा. मला वाटलं गुरुजी एरोनॉटिकल इंजिनियर. गुरुजींनी त्या मुलाला बोलवलं, का रे बाळा काय काय करतोस तू? मग गुरुजींनी सगळं टेक्निकल भाषेमध्ये त्याला विचारलं. रोड अलाइनमेंट कशी असणार आहे, ग्रेडियंट कसा देणार आहे, रोड विड्थ किती असणार आहे, कॅरेज विड्थ किती आहे. मला प्रश्न पडला, गुरुजींना हे टेक्निकल शब्द कुठून माहिती पडले? ते मनात बरेच दिवस मी तसं मनात ठेवलं, तेव्हा काही विचारलं नाही. काही दिवसानं नंतर श्रीरामपूरला गुरुजी आले. श्रीरामपूरला गुरुजी आल्यानंतर श्रीरामपूरला गुरुजींचं 3 दिवस वास्तव्य होतं. एका दिवशी गुरुजींनी एका हॉटेलमध्ये, एका हॉलमध्ये वकील लोकांचं सेमिनार ठेवलं, वकील लोकांना मार्गदर्शन. तिथं मला प्रश्न पडला, गुरुजींचा आणि वकिली ज्ञानाचा काय संबंध? त्या वकील लोकांना गुरुजींनी प्रबोधन केलं. तासभर गुरुजींना नवीन नवीन कायदे, त्याचे काय पळवाटा, काय काय त्यांचे त्या प्रोफेशन बद्दल एक तासभर गुरुजींनी त्या वकील लोकांना मार्गदर्शन केलं. आणि त्याची हाईट म्हणजे नंतरचं व्याख्यान सगळे श्रीरामपूर शहरामधले डॉक्टर्स, सिनियर डॉक्टर, MBBS, MD, MS अशा डॉक्टर लोकांचं गुरुजींनी सेमिनार घेतलं. तेव्हा मला प्रश्न पडला, गुरुजींना डॉक्टरकी मधलं कसं काय ज्ञान असेल, वकिली मधलं कसलं ज्ञान असेल, कसं काय असेल, इंजिनिअरिंग मधलं कसं काय असेल? मग जेव्हा मी माझ्या शिक्षकांना विचारलं, मग तेव्हा मला कळलं की ज्ञान हे वैश्विक आहे आणि गुरुजी समाधी अभ्यासाच्या माध्यमातून संपूर्ण वैश्विक ज्ञानाला कनेक्ट झालं होतं. जसं मी स्वामी विवेकानंदांचं उदाहरण दिलं, तसं गुरुजी सुद्धा वैश्विक ज्ञानाला कनेक्ट झाले होते. कोणालाही ते मोटिवेट करू शकतील, कोणाचाही ते कुठलाही प्रश्न, कुठलाही समस्या असेल, सहजपणे त्याचं सोल्युशन कसं सांगायचं हे गुरुजींना ते अवगत होतं. आणि मुळातच गुरुजी कसे फार म्हणजे आपण म्हणतो ना, सेन्स ऑफ ह्युमर, आपण विनोद बुद्धीचे होते. गुरुजी फार सहजता होते, गुरुजींच्या प्रत्येक शिकवण्यात सहजता आणि निरागसपणा होते. गुरुजी फार निरागस होते. योगायोगाने खूप म्हणजे गुरुजींच्या आठवणी आल्या. जेवढं मला आठवलं तेवढं मी शेअर केलं. तर आजचा विषय मलाही फार माझा आवडता विषय गुरुजींचा स्पिरिट अँड मॅटर हा चॅप्टर आहे. ते मी अनेक वेळा ऐकत असतो. मी वॉकिंग करता करता 1 तासच आहे, 1 तासभर सकाळी वॉकिंग करतो, ते संपूर्ण कॅसेट म्हणजे गुरुजींचं व्याख्यान मी अनेक वेळा ऐकत असतो. आज मला साळुंके गुरुजीमुळे आणि औरंगाबादला संभाजीनगरचे नाना गुरुजी, सुनील गुरुजी यांचे मी सदैव संपर्क असतो. दिलीपजी आहेत, संभाजीनगरचा ग्रुप हे मी नेहमी अटॅच आहे. श्रीरामपूरला जसं मला माझे गलांडे सर आहेत, शेळके सर आहेत, दत्ताजी आहेत, तर सगळे हे जे ज्येष्ठ गुरुजन आहेत सर्वांच्या संपर्कात राहून हे काही नवीन नवीन गोष्टी आत्मसात करणं हा माझा पहिल्यापासून स्वभाव आहे. आणि आज मला विशेष करून खूप आनंद वाटला की ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक साधक बंधू भगिनी यांच्याशी मला थोडं इंटरॅक्शन करता आलं. आणि मुद्दामहून याच्यामध्ये कदाचित नॉन एसएसवाय लोक पण असू शकतात, माझे काही सहकारी मित्र वगैरे असे गप्पा मारता मारता काल काही मित्रांनी म्हटलं की उद्या असं असं व्याख्यान आहे आणि ते पण बहुतेक जॉईन असावेत. ओव्हरऑल मला आपल्या सर्वांशी हितगुज करताना खूप छान वाटलं. आणि मला ही जी संधी दिली, हा जो वेळ दिला, याबद्दल मी छत्रपती संभाजीनगरची जी टीम आहे सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय गुरुदेव. जय गुरुदेव. माने गुरुजी, हा, जय गुरुदेव. दासू काका बोलतोय, छत्रपती हा, दासू काका, जय संभाजी. गुरुदेव. ओळखलं मी तुम्हाला. मला तुमच्याकडून थोडस स्पष्टीकरण पाहिजे आहे. हो, विचारू शकता, विचारू. हा, साधनेमध्ये समाधी स्थिती अभ्यास हो आणि महाराष्ट्रातल्या संतांनी सर्वसामान्य जनतेला नामस्मरण किंवा नामजप हो हो हा सांगितलेला आहे. हो हो तर ही जी 2 साधनं आहेत, ही हो. समाधी स्थिती आणि नामस्मरण किंवा नामजप, हो. याबद्दल तुमचं विवेचन काय आहे हे आम्हाला समजून घ्यायचंय. आणि तुम्ही ओके दोन्ही याच्यामध्ये आहेत, तर ते ओके ओके. त्यामधलं नेमकं
प्लस मायनस पॉइंट्स काय आहेत? म्हणजे ओके ओके प्रभावी तर दोन्ही आहेत, ओके पण ओके सांगतो. साधनेच्या दृष्टीनं आपण समाधी स्थिती म्हणतो, तर ते ओके नामजपाविषयी सुद्धा कसं काय आहे हे थोडस विश्लेषण करून सांगितलं तर बरं होईल गुरुजी. नक्कीच सांगतो. खूप छान प्रश्न आहेत असू काका. हे बघा, हा. वारकरी संप्रदायाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये जी थोर परंपरा आहे, भक्ती मार्गाची परंपरा आहे. भक्ती मार्गामध्ये आपण काय करतो? ईश्वराचं नामस्मरण करतो. आता त्याचं थोडक्यात सारांश सांगायचं की आपल्या मुखातून जे आपल्या वाणीतून जे काही शब्द आपण उच्चारतो त्याचा समोरच्याच्या मनावरती आणि समोरच्याच्या फिजिओलॉजीवर परिणाम होतो. जसं आपण SSY मध्ये गायत्री मंत्र जपाचं आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून पाहतो की गायत्री मंत्राने व्हायब्रेशन्स तयार होतात. तसं प्रत्येक जे मंत्र आहे ईश्वर तुमच्या आपल्या हृदयामध्ये ज्या ईश्वराला आपण बसवलेला आहे त्याचं आपण नामस्मरण करतो. आणि जेवढं आपण नामस्मरण वाढतो तो जो नाद असेल किंवा ते नामस्मरणाची जी वाणी असेल त्या माध्यमातून समाधी स्थितीमध्ये प्रवेश करतो. समाधीमध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. गुरुजींनी आपल्याला हा सोपा मार्ग दिलेला आहे. आपल्याला 15 मिनिट आपण शांत बसून काही न करता काही न करणं अतिशय सहजपणे समाधीमध्ये प्रवेश करणं हे आपण SSY मध्ये शिकतो. आता गुरुजी हे पण म्हणतात SSY हे जगामध्ये एकच परिपूर्ण मार्ग नाही. अनेक ज्याला जे रुचतं जे आवडतं त्या मार्गाने आपापल्या पद्धतीने काही लोक नादब्रह्म आहेत, संगीताच्या माध्यमातून समाधी स्थितीमध्ये प्रवेश करू असे पण काही गुरु आहेत. काही लोक संगीताच्या माध्यमातून काही भजनाच्या माध्यमातून समाधीमध्ये प्रवेश करतात. आणि हा दासू काका तुम्ही म्हटलं हा नामस्मरणाचा हा फार सोपा पूर्वीच्या काळी आता जोपर्यंत आता मला फारसं ज्ञान नाही परंतु मी जी माझ्या माहितीनुसार ज्ञानेश्वर माऊलींनी हा वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे. त्या काळी गुरु शिष्य परंपरेमुळे मध्ये बाधा आली त्या गोष्टीला आणि अनेक लोक अनेक बहुसंख्य लोक या आध्यात्मिक ज्ञानापासून वंचित राहिले, भगवद्गीतेपासून वंचित राहिले. ज्ञानेश्वरांनी गीतेचं सोप्या भाषेमध्ये रूपांतर केलं आणि सर्वांसाठी फ्री केलं ते. आणि या माध्यमातून आपण जे म्हणतो वारकरी संप्रदाय पण वारीला दरवर्षी पंढरपूरला जे लोक जातात ना, आपण 15 दिवस SSY जे शिकतो ना ते संपूर्ण वारीमध्ये जबाबदारी, नोबडीनेस, नियम, भक्ती, ज्ञान, वैराग्य सगळ्या गोष्टी त्या वारीच्या 15 दिवसामध्ये सगळं प्रॅक्टिकली आपण अनुभव घेत होतो. म्हणजे तोही मार्ग अतिशय चांगला आहे. अर्थात चॉईस आपला आहे. आपल्याला जे सहजपणे करता येईल, जेवढा वेळ तुमची वेळेची उपलब्धता जे करायचं ते सहजपणे जे जमेल ते करू शकता. मी स्वतः सुद्धा मी पण नामस्मरण करतो, हरे कृष्ण हरे राम जप करतो, मी गायत्री मंत्र जप करतो दररोज, मी महामृत्युंजय पण करत असतो. मला ते आवडतं, माझ्या मनाला आवडतं करतो. फोर्सफुली मी काही कोणती गोष्ट करत नाही. हे केल्याने मला काहीतरी फायदा होईल, मगाशी मी माझ्या बोलण्यात जे सांगितलं ना, अमुक गोष्ट केल्यानंतर मला खूप फायदा होईल, माझी खूप उन्नती होईल, असं त्या अपेक्षेने मी करत नाही. मला आवडतं म्हणून मी ते करतो आणि माझं मेडिटेशनही चालू आहे. मला वाटतं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तुम्हाला अजून कोणाला काही विचारायचं विचारू शकता. सर, तुम्ही हे कोणत्या गुरुजींबद्दल बोलत आहात? म्हणजे मी नवीनच आहे या ग्रुपला आता, म्हणून पहिल्यांदाच ऐकते. अच्छा अच्छा, तुमचं नाव काय हर्षदा माधवी? बांगर. अच्छा अच्छा हर्षदा बांगर. तो इंद्रायणी माचा आहे ना ग्रुप, अच्छा नॅचरल जय कम्युनिटी, गुरु- त्याला मी अच्छा अच्छा जोडलेली आहे. हा जय हर्षद गुरुदेव. हा आता जो हे हा मी हा जो SSY आता बहुसंख्य जास्तीत जास्त लोक जे आहेत ना आताच्या याला जोडलेले सत्संगाला, हे सिद्ध समाधी योग नावाचा हा परिवार आहे. आणि याचे फाउंडर गुरुजी ऋषी प्रभाकर होते. गुरुजी 2014 साली त्यांनी शरीर सोडलं. आणि हे जागतिक परिवार आहे सिद्ध समाधी योग. हे म्हणजे याच्यात थोडक्यात 1-2 वाक्यामध्ये सांगतो तुम्हाला की सिद्ध समाधी योग काय आहे. याच्यामध्ये मेडिटेशन शिकवलं जातं, प्राणायाम शिकवलं जातं आणि सहज सुंदर जगण्याची कला त्याच्यामध्ये शिकवली जाते. तणावमुक्त जीवन थोडक्यात. हा, मग यांची त्याचा व्याख्यानं आता काही युट्यूबवर वगैरे ऐकायला आहेत का? आहेत गुरुजींची इंग्लिशमध्ये आहेत मोस्टली. हा. अनेक वेगवेगळे विषय आहेत. एव्हरीथिंग इज ओके, नथिंग मॅटर्स वगैरे अनेक गोष्टी आहेत. हो ठीक आहे, संधी मिळाली तर नक्की. हो नक्की. आणि या ग्रुपला तुम्ही जॉईन आपल्या राहा. बरोबर. हा हो हा, मी इंद्रायणी माच्या नॅचरल कम्युनिटी ग्रुपला जॉईन आहे. हो हो ओके आहे ओके चालेल. आहे तुम्ही. आणि आपल्या ग्रुपवर टाकू आपण काही. हो हो, हा, या मॅडम आहेत, या उषामा हो आहेत तिथे, बरोबर. हो तुमच्या अजून कोणी बोलणार मला एक असतील सांगायचं नाना गुरुजी. गुरुजी. अजून कोणाला काही बोलायचंय का? हा, मला एक सांगायचं होतं की ऋषी प्रभाकर गुरुजींचे जे इंग्रजीमध्ये रेकॉर्डेड भाषण आहेत, आपल्याकडे राजन गुरुजींनी त्यांचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे हो आणि ती बरोबर सर्व उपलब्ध आहेत. हो आहेत. हा. नाना गुरुजी आहेत का? नाना गुरुजी, सुनील गुरुजी असतील तर बोला, थोडं बरं वाटेल सर्वांना.
जय गुरुदेव. नानीमा जय गुरुदेव. मी जय गुरुदेव. नाना जय जय गुरुदेव. मला एक सांगायचंय ओके, जय महत्वाचं. गुरुदेव, जय गुरुदेव. नानाजी आहेत बघा. दुसरीला गेले त्यात तुम्हाला. जय गुरुदेव, जय गुरुदेव. अच्छा. छान वाटलं, खूप छान वाटलं तुम्ही दिसला ऋषी तर. त्याने आश्रमात आहे मी. ओके ओके, खूप छान वाटलं नाना तुम्हाला पाहून. हो. जय गुरुदेव.